हॅलो मित्रांनो, मी अब्दुल्ला सर आपले एकदा पुन्हा स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाची अत्यंत महत्त्वाची टेस्ट घेणार आहोत। आपल्याला किती मार्क मिळतात हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। प्रश्न क्रमांक 1, आई बाळाला खेळवेते कोणते क्रियापद आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे, योग्य आन्सरवर आपल्याला टिक करायचं आहे। तर याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रायोजक क्रियापद। म्हणजे दुसऱ्याकडून जेव्हा क्रिया घडविली जाते तर ते प्रायोजक क्रियापद असते आणि फक्त जर बाळाला खेळवते असं असते तर ते शाक्य क्रियापद होतो। प्रश्न क्रमांक 2, भावार्थ दीपिका या ग्रंथाचे कर्ते म्हणून कोणाला ओळखले जाते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। 4 ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे, योग्य आन्सरवर आपल्याला टिक करायचं आहे। तो याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 संत ज्ञानेश्वर हे भावार्थ दीपिका या ग्रंथाचे कर्ते म्हणून ओळखले जातात। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 3, एखादी व्यक्ती मागून येऊन वरचढ ठरल्यास आपण म्हणतो, म्हणजे त्यासाठी कोणती म्हण लागू होते? तर 4 ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे, यातील योग्य आन्सरवर आपल्याला टिक करायचं आहे। याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 काना मागून आली आणि तिखट झाली ही यासाठी म्हण लागू होते, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 एकदम करेक्ट आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 4, कळ्यातील ताईत या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा। 4 ऑप्शन दिलेले आहे, योग्य आन्सरवर आपल्याला टिक करायचं आहे। तर याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 अतिशय आवडती व्यक्ती हे याचा योग्य आन्सर येणार। प्रश्न क्रमांक 5, मानवाने उभारलेले राक्षसी आकाराचे कारखाने सातत्याने वातावरण बिघडवतात। तर या ठिकाणी मानवाने या शब्दाला कोणती विभक्ती लागू होते? 4 ऑप्शन दिलेले आहे, योग्य आन्सरवर आपल्याला टिक करायचं आहे। तर यासाठी ऑप्शन क्रमांक 3 तृतीया हा ऑप्शन लागू होणार, कारण की मानवाने मध्ये ने आलेला आहे आणि ने इशी निही इशी हे जे शब्द आहे ते तृतीयामध्ये येतात। प्रश्न क्रमांक 6, ब्राह्मण व पक्षी या दोन्ही अर्थाचा एकच शब्द कोणता आहे? 4 ऑप्शन दिलेले आहे, खग, द्विज, शहामृग, ऋषी। यातील योग्य आन्सरवर आपल्याला टिक करायचं आहे। तर यातील योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 द्विज। ब्राह्मण व पक्षी या दोन्ही अर्थाने द्विज हा शब्द वापरला जातो। प्रश्न क्रमांक 7, तो शाळेत काम करत आहे या वाक्याचा काळ ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 साधा वर्तमान काळ, ऑप्शन क्रमांक 2 पूर्ण वर्तमान काळ, तिसरा अपूर्ण वर्तमान काळ आणि चौथा आहे रीती वर्तमान काळ। तर याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 अपूर्ण वर्तमान काळ हा याचा योग्य आन्सर येणार। प्रश्न क्रमांक 8, खाली दिलेल्या शब्दापैकी विशेष नाम असलेला शब्द ओळखा। 4 ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे, यामधील आपल्याला विशेष नाम असलेला शब्द ओळखायचा आहे। मुलगा, नदी, कावेरी आणि सुंदर। तर याचा योग्य आन्सर येणार ऑप्शन क्रमांक 3 कावेरी हे विशेष नाम आहे आणि मुलगा हे सामान्य नाम आहे, नदी सामान्य नाम आहे आणि सुंदर हे विशेषण आहे। प्रश्न क्रमांक 9, खाली दिलेल्या शब्दापैकी तत्सम शब्द ओळखा। तत्सम, तद्भव यावर नेहमी प्रश्न विचारला जातो, म्हणून तत्सम आणि तद्भव जे शब्द आहे ते आपण पाठांतर करून ठेवा। या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे, घर, पाणी, हात आणि प्रसाद। तर यातील योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 प्रसाद हा तत्सम शब्द आहे। प्रश्न क्रमांक 10, रिकाम टेकडा हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? 4 ऑप्शन दिलेले आहे, कानडी, गुजराती, पोर्तुगीज आणि तामिळी। तर यातील योग्य आन्सरवर आपल्याला टिक करायचं आहे। तर याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 गुजराती। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून द्या आणि अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कृपया सबस्क्राईब करा। आणि महाटीईटीची संपूर्ण तयारी करण्यासाठी माझ्या चॅनलमध्ये खूप सारे व्हिडिओ दिलेले आहेत, ते अवश्य पहा। धन्यवाद।